कुठे? तुम्ही सांगितलं ना आता आनंदचा पगार ट्रान्सफर करून आलो. काय लॉजिक दिलं तुम्ही? अहो म्हणजे तुम्ही करूनही टाकलात. मला नव्हतं वाटलं तुम्ही कराल असं. अहो तुमचं म्हणणं मला लॉजिकली पटलं म्हणून मी केलं. आणि आनंदनी घरात जी चूक केली ना ती गुन्हा केलाय वरून चूक केलीये वर आला. आता तुम्ही शब्दांचा केस पाडू नका. आनंदनी घरात जी चूक केली ती आणि त्यांनी ऑफिसमध्ये जे काम केलं ते या दोन गोष्टी मिक्सअप करण्याची गरज नाही. मला हेही कळतंय की आज ऑफिसमध्ये आनंद शिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांनी दुसरीकडे कुठेही जॉब करू नये, इथेच राहावं असं मला वाटतं. हो हॅलो गुप्तर मॅडम, मी बोलतोय काहीतरी तुमच्याशी. हो पण तुम्ही काही विचारण्याआधी मी एक गोष्ट विचारू का? विचारा. आज सकाळी शिरा का नाही खाल्लात? भूक नव्हती. हो, शिऱ्याचा सुगंध आल्यावर तर 2 घास खातो असं म्हणालात आणि बसलात. शिरा तर आवडतो ना तुम्हाला, खरंच आवडत नाही का? तसं नाही, खायची इच्छा नव्हती माझी. का? आनंदांना शिरा आवडतो म्हणून तुम्ही खाल्ला नाहीत ना? सायलेन्सचा अर्थ हो असा होतो ना? मला याबद्दल काही बोलायचं नाहीये. ठीक आहे, नका बोलू. पण मला तरी कळलंय बरं का, आनंदांचा राग आलाय म्हणून त्यांच्या आवडीची डिश खाल्ली नाही. हो, आला राग मला म्हणून नाही खाल्ली मी, बस. पण आता या क्षणी त्यापेक्षा ऑफिस मधलं काम माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. इथे आम्ही फक्त दोघं काम करत नाही, शेकडो माणसं काम करतात आमच्या हाताखाली. आणि आता माझ्यासाठी ऑफिसचं काम जास्त महत्वाचं आहे. पण मला खरं सांगा, तुम्हाला खरंच असं वाटतं तो येईल? तुम्हाला खरंच खरं खरं सांगू? हो, मला खरंच खरं खरं सांगा. मला वाटतं ना तुम्हाला खूप मोठा धक्का बसला या सगळ्या प्रकाराचा, आणि त्या शॉक मधून तुम्ही अजून बाहेर पडलेला नाही आहात. म्हणजे असं कुठल्याही परिस्थितीत का होईना पण अशी चोरी वगैरे केलेल्या माणसाला तुम्ही ऑफिस मध्ये वगैरे नका ठेवू असं मला वाटतं. हॅलो, तुम्ही ड्युअल पर्सनॅलिटी आहात का? एकाच वेळेस 2 माणसं राहतात का तुमच्या आतमध्ये? हा, सकाळी एक वेगळा माणूस असतो, रात्री तोच माणूस वेगळा होतो, असं काही आहे का? त्या दिवशी त्या निकिताचा फोन आला म्हणून धावत धावत तुम्ही तिच्या घरी गेलात तिला भेटायला. आल्यानंतर मला समजवलं की आनंद दादा चोरी करणं शक्य नाहीये, तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवा. आणि आज तुम्हीच म्हणताय की त्याला कामावरती घेऊ नका. काय काय कुठलं म्हणणं खरं मानायचं तुमचं? कशावर विश्वास ठेवायचा मी? एक मिनिट, तुम्ही एवढे कन्फ्युज वगैरे होऊ नका. माझं म्हणणं आत्ताही तेच आहे, आनंददादांनी चोरी केलेली नाहीच आहे. पण माझ्या मताला कुठे काय किंमत आहे? मुळात तुमचं म्हणणं महत्वाचं आहे की नाही आता? हो ना? त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी एवढा मोठा गुन्हा करून ठेवलाय याबद्दल तुम्ही कन्व्हिन्स आहात ना? अहो मग उद्या ते असे ऑफिसमध्ये आले तर हे जे काही डोक्यात चाललंय तुमच्या, त्याचा परिणाम किती नाही म्हटलं तरी तुमच्या आणि त्यांच्या नातेसंबंधावर होणार, परिणामी तुमच्या इथल्या कामावर होणार. आणि आपण कितीही म्हणालो ना की मी अलिप्त राहून काम करेन, तरी तसं होतं का?